नमस्कार. आपल्या सर्वांचंच आणि आपल्याच यूट्यूब चॅनेल म्हणजे अरुणा रेसिपी चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपल्याला बनवायची आहे एकदम गावाकडच्यासारखी शेवग्याची भाजी. तर आपल्याला जास्त काही मसाले वगैरे वापरायचे नाही बघा, एकदम साधी सोपी झटपट होणारी शेवग्याची भाजी बनवायची. तर चला आपण काय म्हणजे मटेरियल लागते त्याला ते बघूयात. तर इथे बघा आपण एक पाऊस शेवगा घेतलेला आहे, सोलून वगैरे मी छान असं घेतलं आहे त्याला. आणि त्यासाठी आपल्याला काय लागतं साहित्य बघा. तर ही 4 मेंबरसाठी मला भाजी बनवायची आहे. तर इथे मी एक कांदा घेतला आहे, म्हणजे मोठ्या साईजचा घेतला होता. तो एक कांदा घेतला आहे कट करून. थोडंसं खोबरं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे, कोथिंबीरीच्या काड्या घेतल्यात आणि थोडेसे तीळ घेतलेत बघा. आणि ते आपल्याला वरून टाकण्यासाठी कोथिंबीर आणि मसाले आपण टाकताना पाहूच की आपल्याला काय काय मसाले लागणार आहेत. तर चला आपण सुरुवात करूया भाजी बनवायला. तरी ते मी कढईत थोडंसं तेल टाकून घेतलं आहे. त्यात आपल्याला खोबरं टाकायचं आहे आणि तुम्ही खोबऱ्याचा किस असला तरी तो वापरा. बघा आपण खोबरं असं लालसर भाजून घेतलंय. आपण बघा इथे लालसर कांदा भाजून घेतलाय. थोडेसे तेल टाकू त्याच्यात आपण थोडंसं भाजून घ्यायचं तेलाला. हे सगळं आपण एकत्र थोडंसं पातळ लगत वाटून घ्यायचं. इथे बघा आपण बारीक वाटण करून घेतलंय. आता बघा कढई तापायला ठेवली मी. तेल तापलं. आपण मोहरी टाकू, थोडंसं जिरं टाकू, इथे आपला मसाला चांगला परतलाय बघा. आपल्याला टाकायची हळद, आपला घरगुती मसाला जो आहे तो मसाला, थोडासा कांदा लसूण मसाला आणि धना पावडर एकदम थोडी. आपला मसाला परतला. आपण त्यात चवीनुसार मीठ टाकू. शेंगा बघा काय काय लोक अगोदर शिजून घेतात, पण मी शिजून नाही घेतलेल्या. मी त्याच्यात कच्च्याच टाकल्यात. आपण त्याच्यावर 1-2 मिनटं झाकून ठेवू. बघा आपला शेवगा चांगला परतलाय. आता आपण त्यात टाकू गरम पाणी. टाकते बघा मी, म्हणजे शेवगा पण पटकन शिजतो. बघा आता आपलं एक मंद गॅसवर किंवा फुल गॅसवर ठेवलं तर झाकण नका ठेवू, मंद गॅस नको ठेवू. ते बघा आपण आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकू आणि मीडियम गॅसवर झाकण ठेवून एक 5-10 मिनटं शिजून देऊ, म्हणजे शेंगा शिजतील चांगले झाकण ठेवल्यावर. तर बघा आपली मस्त अशी मी गॅस बंद केला आहे. आपल्या शेवग्याची शेंगा पण बघा शिजल्यात. मस्त असा आपला रस्सा तयार झाला आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी बघा.
अगदी झटपट 5 मिनटात होणारी, 5 मिनटात नाही म्हणता येणार पण 10 मिनटात होणारी रेसिपी आहे, घरच्याच मसाल्यात केलेली आहे. तर कसं वाटलं आपल्याला शेवग्याच्या शेंगाची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा मला, आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.